मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण सध्या एक नवीन सिरीज सुरू केली आहे. कोणती बरं मित्रांनो? बेसिक ग्रामर. त्यामध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय मित्रांनो? पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती, त्याबद्दल आपण माहिती घेत आहोत. हे घेत असताना मित्रांनो, आपण काल बघितलं नाऊन अँड प्रोनाऊन म्हणजे काय? नाम आणि सर्वनाम. आज आपण त्याच्या पुढचे दोन भाग म्हणजे रोज रोज एकूण शब्दांच्या जाती आहेत 8. किती? 8. तुम्हाला मी काल सांगितलेलं आहे. आपण दररोज 2-2 घे, जास्त नाही. जास्त एकदम जास्त खायचं नाही. बघ काय होते माहिती का? जास्त खायला अडकत पोटात, म्हणजे गळ्यामध्ये अडकते का, म्हणून हळूहळू 2-2च घ्या ना. लहान लहान छोटे छोटे मुलं आहेत आणि ज्या ज्या मुलांना वाटते ना सर मला इंग्रजी हवी, तुम्ही काय करा, माझे पॉप्युलर व्हिडिओ बघा. तर 10-15 हजार लोकांनी पाहिले व्हिडिओ आता. म्हणजे बेसिक पासून एबीसीडी पासून ती मी शिकवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो. म्हणून तुम्हाला काय करायचंय, माझे व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही. म्हणजे काय होईल, तुम्ही दररोज नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन आपोआप भेटत जाईल. बघा तर मित्रांनो, या ठिकाणी आज आपण तीन नंबर बघणार आहोत. व्हर्ब. व्हर्ब म्हणजे काय सर? क्रियापद. बरोबर आहे. क्रिया म्हणजे काय? ऍक्शन. ऍक्शन सारखं असतं पाठी. ऍक्शन म्हणजे क्रिया, म्हणजे क्रियापद. आता त्याला आपण ऍक्शन म्हणत नाही, त्याला आपण म्हणतो व्हर्ब. व्हर्ब म्हणजे क्रियापद आहे. ऍक्शन म्हणजे क्रिया आहे, परंतु बरोबर आहे मित्रांनो. क्रियापद म्हणजे व्हर्ब म्हणजे काय? क्रियापद. मग मित्रांनो, हे करत असताना आपल्याला व्हॉट इज डेफिनेशन, त्याची व्याख्या काय? डेफिनेशन म्हणजे काय? डेफिनेशन काय त्याची? क्रियापदाची डेफिनेशन पहा. अ वर्ड दॅट पहा. अ वर्ड म्हणजे काय? शब्द. काय? दॅट डिस्क्राइब्स अँड ऍक्शन. म्हणजे एखादा शब्द एक ऍक्शन करत दाखवतो. अकरन्स ऑर स्टेट ऑफ बिंग. अकरन्स ऑर स्टेट ऑफ बिंग्स म्हणजे काय मित्रांनो? बघा इथं, एखाद्या क्रियेच्या घटनेचे पहा. एखाद्या क्रिया, कोणती क्रिया असणार? खाणे, पिणे, उठणे, बसणे, चढणे, उड्या मारणे, नृत्य करणे, फेकणे, झेलणे, हे का नाही, वाचणे, म्हणजे जिथे क्रिया आहेत ना बा. एखाद्या क्रियेच्या घटनेचे काय सांगितलं मी, लक्षात ठेवा. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्लीज लिसन केअरफुली अँड देन टेल मी सर आय डोंट अंडरस्टँड. लक्षात आलं? काय सांगतो मी? एखाद्या क्रियेच्या घटनेचे किंवा अस्तित्वाच्या स्थितीचे, म्हणजे अस्तित्वात आहे कुठतरी, वर्णन करणारा शब्द पहा. काय सांगितलं मी? लक्षात द्या. पुन्हा एकदा सांगतो. एखाद्या क्रियेच्या घटनेचे किंवा अस्तित्वाच्या स्थितीचे वर्णन करणारा शब्द, त्याला आपण व्हर्ब म्हणत असतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे पहा, कोणते आहेत वर्ष? रन. रन म्हणजे काय? पळणे. ईट खाणे. स्लीप झोपणे. राईट लिहिणे. रीड वाचणे. जम्प उड्या मारणे. डान्स नाचणे. म्हणजे पहा, कितीतरी क्रिया तो. क्लाइंब चढणे. म्हणजे तुम्ही सांगितलं ना, तुम्हाला सर्व क्रिया लक्षात येतील. माझा त्यावरती एक व्हिडिओ आहे व्हर्ब विषयी, तुम्ही तो अवश्य बघा. 100% तुम्हाला लक्षात येईल की व्हर्ब म्हणजे काय. त्यानंतर दुसरा आहे डेव्हलप, नंतर आहे एक्सिस्ट. पहा, म्हणजे हे सुद्धा आता हे तर क्रिया, पण हे आपण काय? डेव्हलप म्हणजे काय? विकसित करणे. आणि एक्सिस्ट पहा. आता पहा, द सॉफ्टवेअर कंपनी काय बोलतो पहा. आता हे रन ईट ड्रिंक जम्प डॅश हे तुम्हाला रोजचे माहिती आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा आता डेव्हलप म्हणजे काय? द सॉफ्टवेअर कंपनी कंटिन्युअस पहा. द सॉफ्टवेअर कंपनी कंटिन्युअस डेव्हलप काय करते? विकसित करते. काय करते? नवीन न्यू फीचर्स फॉर ऍप्लिकेशन पहा. सॉफ्टवेअर कंपनी काय करते? नवीन नवीन ऍप्लिकेशन तयार करण्याचा प्रयत्न करत असते. बरोबर आहे का नाही? तुम्ही पहा ना, तुम्ही आता मोबाईल घेतला, साधा मोबाईल घेतला, पहिल्यांदा साधा, नंतर 2G 3G 4G 5G, आता तर 6G येणार आहे. म्हणजे डेव्हलपमेंट, त्याला आपण विकसन असं म्हणत असतो. ही सुद्धा एक त्या ठिकाणी व्हर्ब आहे. नंतर एक्सिस्ट पहा. सी हॅज टू एक्सिस्ट ऑन ए स्मॉल वेग. काय सर ते? ती कमी पगारावर काम करते, हे कारण की आपलं घर चालवते, असं त्या ठिकाणी होते. आता दुसरा मुद्दा आहे ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. एखादी क्रिया असते ना, एखादा मुलगा हुशार आहे, म्हणजे त्या ठिकाणी हुशार हे झालं तर विशेषण. विशेष एखाद्या, आता त्याचा अर्थ काय बघा, नाम किंवा सर्वनामाचे वर्णन करणारा. नाम म्हणजे नाव असते ना, किंवा सर्वनाम. आता काल बघितलं ना मुलांना, आपण नाव कशाला म्हणायचं, सर्वनाम कशाला. रमेश हुशार मुलगा आहे, तो
दररोज अभ्यास करतो. म्हणजे इथं नाम कोणतं झालं? रमेश. आणि तो झालं सर्वनाम. म्हणजे या दोन्हीचं सुद्धा नाम किंवा सर्वनामाचे वर्णन करणारा किंवा त्यात बदल करणारा शब्द असते विशेषण, म्हणजे ऍडजेक्टिव्ह. पहा त्याचा अर्थ पाहिजे इंग्रजीमध्ये डेफिनेशन काय बघा मित्रांनो. अ वर्ड दॅट डिस्क्राईब अ वर्ड दॅट डिस्क्राईब और मॉडिफाईज. पहा डिस्क्राईब और मॉडिफाईज अ नाउन और प्रोनाउन. नाम किंवा सर्वनामाचे वर्णन करणारा किंवा त्यात बदल करणारा शब्द म्हणजे आहे ऍडजेक्टिव्ह. आता पहा बरं मित्रांनो, एक्झाम्पल पहा. रेड. पहा माय कोट्स कलर इज ब्लॅक. दिस पेन इज रेड. दिस पेन इज ब्लॅक. दिस पेन इज ब्ल्यू. हे पहा काय सांगितलं मित्रांनो. एखादं नाव, आता पेन हे नावच आहे ना, मग त्याचं वर्णन काय करतं की त्याचा रंग सांगतं, त्याची पहा त्याला आपण विशेष म्हणतो. लक्षात ठेवा. पहा उदाहरण पहा. अ बिल्डिंग इज हग. हग म्हणजे काय? हग म्हणजे असं लहान लेकरं आपण हग करतो ना, किंवा त्याच्या मित्राला आपण हग करतो, ते हग वेगळं आहे, परंतु मिठी मारणे त्याला म्हणतो आपण. आणि अ बिल्डिंग इज हग म्हणजे इमारत खूप मोठी आहे असं त्या ठिकाणी त्याचं, म्हणजे मोठी हा शब्द या ठिकाणी ऍडजेक्टिव्हचं काम करत असतो, विशेषणाचं काम करतो. आता पहा एव्हरीवन इज युनिक इन देअर ओन वे. पहा एव्हरीवन इज युनिक, तुम्ही पण काहीतरी विशेष हवं, पण तुम्हाला ते माहित नाही. आणि जे आपल्यामध्ये विशेषता आहे त्याला आपण प्रोग्रेस करण्याचा, डेव्हलप करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आता मी सांगतो, मला पण लहानपणी काही इंग्रजी येत नव्हती, मी हळूहळू शिकलो. मग शिकल्यानंतर डेव्हलप करतो ना. कसं? आता मी मित्रांनो तुम्हाला सांगतो, तुम्हाला 10 मिनिटाचा व्हिडिओ करण्यासाठी मी कमीत कमी 5 पट अभ्यास करतो. म्हणजे तुमच्यासाठी तर करतो, परंतु आता मी समजा छोटा व्हिडिओ केला तर मी अभ्यास करतो अगोदर. आणि माणूस कधी जीवनभर शिकण्याचं थांबत नसतो. म्हणून मित्रांनो नेहमी नवीन नवीन शिकत राहा. काय बोलतो मी पुन्हा? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस शिवाय काय खरं नाही बाळांनो, काय खरं नाही. मला वाटतं ना, मला येते सगळं. अरे भाऊ काय येतं तुम्हाला? आता मी आय एम अ टीचर, बट आय डेली रीड मिनिमम 1 hour. काय बोललो मी शिक्षक असून सुद्धा कमीत कमी 1 घंटा मी रोज अभ्यास करतो, म्हणजे पुस्तक वाचतो नवीन. आणि तुमच्यासाठी स्पेशल वाचतोच. पहा काय सांगताय, एव्हरीवन इज युनिक इन देअर ओन वे. म्हणजे काय मित्रांनो, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने अद्वितीय. युनिक म्हणजे अद्वितीय असतो, त्यामध्ये काहीतरी विशेषता असते ना, त्याला आपण अद्वितीय असं म्हणत असतो मित्रांनो. आता बघा या ठिकाणी मी काय सांगितलं, आजचं महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा पुन्हा एकदा, की वर्ब आणि ऍडजेक्टिव्ह या दोन विषयी तुम्हाला माहिती समजली असेल. आय होप यू अंडरस्टँड. नाही समजलं तर मला कमेंट मध्ये सांगा. आय एम रेडी टू एक्सप्लेन युअर क्वेश्चन. मित्रांनो लक्षात ठेवा, काल आपण नाउन प्रोनाउन बघितले, 2 झाले. आता तिसरं घेतलं आज वर्ब आणि ऍडजेक्टिव्ह. आता उद्या आपण ऍडव्हर्ब, कंजंक्शन हे आहेत ना, इंटरजेक्शन सगळं आपण उद्या म्हणजे रोज 2-2 घ्या. आता ह्या 4 झाल्या आपल्या आजपर्यंतच्या. आणि मित्रांनो याच शब्दांच्या जाती बघत असताना आपल्याला दररोज 2-2 घ्यायचे, जास्त नाही. त्यावरती आपल्याला प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आता ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.